हां सर. हां नमस्कार, मी राहुल सुरवसे. मी फ्रंटलाईन वर्कर म्हणून सध्या काम करत आहे. माझा पहिला डोस 31 मार्च 2021ला घेतला होता मी. आज माझी डेडलाईन आहे. आज जर मला डोस मिळाला नाही तर कोवॅक्सिनच्या बायोटेकप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आज माझा डेडलाईन, आज जर मी डोस घेतला नाही तर तुम्हाला परिणामकारक ठरत नाही. आणि आज मी सकाळी 5:30 पासून इथं लाईनमध्ये उभा आहे. माझ्या अगोदर सुद्धा लोक उभे होते आणि जर आपण पाहिलं चित्र तर इथं इतकी प्रचंड गर्दी आहे. प्रत्येक जण इथं थांबलेल्यापैकी बरेच हे शासकीय कर्मचारी पण आहेत. त्यांना इथं लस घेऊन परत त्यांच्या कर्तव्यावर हजर व्हायचं आहे. आणि अजूनही 9 वाजलेले आहेत आणि जी यंत्रणा सुरू व्हायला पाहिजे ती सुरू झालेली नाही. मग या बाबतीत माझं नम्र विनंती आहे महाराष्ट्र शासनाला आणि येथील जिल्हा आरोग्य प्रशासनाला सुद्धा की आपण या लसी केंद्राचं योग्य नियोजन करावं, गर्दीचं योग्य नियोजन करावं आणि आम्हाला सोयीचं होईल अशा पद्धतीने आपली कार्यभार करावा आणि लोकांची गैरसोय हां सर. मी अनिल काळे. मी पहिला डोस 31 तारखेला घेतला होता, 31 मार्चला. तर त्याच्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी आम्ही दररोज सकाळी 7 वाजता येऊन आयुर्वेदिकला थांबायचो आणि 12 वाजता घरी जायचो. पण आम्हाला काय डोस मिळाला नाही. आम्ही नोकरदार असल्यामुळं आम्हाला ड्युटी असल्यामुळं सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत लवकरात लवकर डोस आज द्यायचा असं ठरलं होतं, परंतु अजूनपर्यंत चालू झालेलं नाही. दुसरी गोष्ट की आम्ही आता सकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत बसलेलो आहेत, तरीसुद्धा अजून डोस मिळाला नाहीत. आम्हाला ड्युटीला आम्ही कधी जायचं? आम्हाला कोविड सेंटरला त्याला ड्युट्या दिलेल्या आहेत नावं ते हे करण्यासाठी, त्यासाठी आम्ही कधी जायचं?